आहे किंवा स्वच्छता आहे, पाणी आहे, या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये बोललं गेलं पाहिजे. मुंबई महानगरपालिकेमधल्या असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल येणाऱ्या काळामध्ये आम्ही सातत्याने बोलण्याचं काम करत आहोत आणि मागील काळामधल्या संदर्भामध्ये सांगण्याचं आम्ही सातत्याने काम करत आहोत. त्यामुळे आम्ही हे इलेक्शन मुंबईकरांचा आवाज म्हणून लढणार आहोत. निवडणुकीपूर्वी जरी तुमचं अलायन्स होत नसलं तरी निवडणुकीनंतर निकालानंतर जर एकमेकांना मदत लागली तर तुम्ही युबीटीला मदत करणार का? असं आहे, ते जे निकालानंतरचे निर्णय जे असतात ते निकालाच्या नंतर आपण निर्णय घेऊ शकतो. सध्या आमचा जो निर्णय तो तुम्हाला आम्ही सांगितलेला आहे आणि आमचे जे नैसर्गिक अलायन्स आहेत त्यांच्याशी आम्ही बोलू शकतो. त्यांच्यामधले एक सन्माननीय शरदचंद्र पवार साहेब आहेत, त्यांच्याशी आमची सातत्याने अलायन्स राहिलेली आहे मागील काळापासून. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही बड्डा लावलेलो आहे. याच्या व्यतिरिक्त आरपीआयचे काही घटक आहेत जे आमचे समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याशी सुद्धा आम्ही चर्चा करून त्यांच्या माध्यमातून अलायन्स घेऊन येणार आहोत. प्रकाश आंबेडकरांची तुम्ही भेट घेणार आहात का? मुंबईमध्ये मराठी माणसासाठी आणि अदानीच्या विरोधात आपण एकजूट लढलं पाहिजे. मुंबईसाठीच आम्ही जो आहे ह्या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे की या माध्यमातून आम्ही सातत्याने, तुम्ही जर बघत असाल तर मुंबईकरांच्या प्रश्नावरतीच प्रत्येक वेळेला मी प्रत्येक हप्त्याला जी प्रेस कॉन्फरन्स घेते त्याच्यामध्ये सुद्धा मी मुंबईकरांचाच मुद्दा मांडते की मुंबईकरांच्या टॅक्सचे जे पैसे आहेत ते कशा तऱ्हेने जे आहेत ते काही व्यावसायिकांच्या त्या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणामध्ये क्लस्टर 3K आणण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण बघतोय की आता त्याच्यावर सुद्धा माझी पुढच्या हप्त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स आणणार आहे. अशा तऱ्हेने तुम्ही एखाद्या डेव्हलपरसाठी जर काम करत असाल, एखाद्या मित्रासाठी जर काम करत असाल तर ते चालणार नाही. शेवटी मुंबईकरांच्या घराचा प्रश्न आहे, मुंबईकरांच्या जसं मी सांगितलं की पायाभूत सुविधांचा प्रश्न आहे, त्यांच्या मूलभूत गरजा आहे, जसं मी सांगितलं की शिक्षण आहे, आरोग्य आहे, याच्याबद्दल आज शाळा प्रायव्हेट करायला चाललेले आहेत, आरोग्य व्यवस्थापन प्रायव्हेट करण्याकडे चाललेले आहे आणि सातत्याने ह्या प्रश्नाबाबतीत बोलतोय. आज मुंबईमध्ये सांगितलं गेलं की तुम्हाला आरोग्यामध्ये ह्या तपासण्या होतील, होताना दिसत नाहीयेत. पेपरलेस करणार होते मुंबई महानगरपालिकेचे हॉस्पिटल, होताना दिसत नाहीयेत. एवढं मोठं बजेट आहे, चाललंय कुठे? याच्या संदर्भात आम्ही सातत्याने आवाज उचलतात. आज आम्ही बघतो की MRI, सिटी स्कॅन किती हॉस्पिटलमध्ये बंद आहेत. आज 3-3, 4-4 महिन्याची लोकांना वाट बघावी लागते एका ऑपरेशनसाठी सुद्धा. अशी जर परिस्थिती असेल मुंबईसारख्या शहरामध्ये जी देशाची आर्थिक राजधानी आहे तर त्या ठिकाणी निवडणूक ही विषयावरती घेतली गेली पाहिजे, ही अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही बिलकुल त्यांच्याशी पण येणाऱ्या काळामध्ये मी जसं सांगितलं की जे समविचारी मानणारे जे संविधान त्यांच्याशी बोलायला आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, त्यांनी यावं आमची चर्चा करावी. आरोपपत्रामध्ये त्यांचं नाव मर्यादा 50% जास्त झाल्यामुळे काही ठिकाणची नाही, मला असं वाटतं त्याचं उत्तर मी मस्तपैकी लिहून त्यांना सविस्तर उत्तर लिहिलेलं आहे. त्याचं ते उत्तर तुम्ही जरूर दाखवावं की जे कुबड्याच्या गोष्टी बोलतायत ते स्वतः 2 कुबड्यावरती आहेत. हे सांगायची मला गरज नाहीये ना, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि प्रश्न असा आहे की काँग्रेसने काय निर्णय घ्यावा त्याच्याबद्दल आम्हाला आशिष शेलारांच्या मताची गरज पण नाहीये. आम्ही आशिष शेलारांच्या आणि आम्ही सांगू इच्छितो आशिष शेलारांबद्दल प्रश्न विचारला. काँग्रेस पक्ष सक्षम पक्ष आहे, काँग्रेस पक्ष देशामधला मजबूत एक पक्ष आहे आणि स्वतंत्र संग्रामापासून आजपर्यंत काँग्रेसचं काय योगदान आहे. मला आशिष शेलारांना विचारायचं की त्यांच्या पक्षाने किती स्वातंत्र्य संग्रामामध्ये काम केलेलं आहे, ज्या विचारधारेतून येतात ते त्यांनी काय काम केलेलं आहे. सर्वांना माहिती आहे त्यांच्या पक्षाला लोक काय समजतात आणि म्हणून मुंबईकरांचा एक महत्वाचा प्रश्न आहे. मला वाटतं आजचा विषय काढून आता क्लस्टर डेव्हलपमेंट मगाशीच बोलले की क्लस्टर डेव्हलपमेंट संदर्भामध्ये मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन येणाऱ्या काळामध्ये बोलणार आहे. कारण हा मुंबईकरांचा मूलभूत अधिकाराचा जो आहे तो सगळ्यात मोठा घाला आहे. कारण ज्या तऱ्हेने क्लस्टर डेव्हलपमेंट चाललेलं आहे, बिलकुल एक क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून लोकांची तुम्हाला कन्सेंट घ्यायची आवश्यकता नाही. आताच्या काळात एक कमिटी निर्माण केली आहे, पण त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय की बिल्डर कोण तयार करणार, ठरवणार तर शासन ठरवणार. म्हणजे लोकांच्या सगळ्या अधिकारावर तुम्ही गदा आणण्याचं काम केलंय. याच्या संदर्भामधली सविस्तर पत्रकार परिषद मी एकदा घेणार आहे 1-2 दिवसामध्ये आणि त्या संदर्भात मी बोलणार आहे. मंत्र्यांनी काल कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला, नाराजी व्यक्त केली. आता नगराध्यक्ष पदाधिकारी फोडले जात आहेत, आपापसामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळतो. नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांच्यामध्ये जे आहे ती खतखत आजपासून सुरू आहे असं नाही ना. जेव्हापासून त्यांचं सरकार निर्माण झाले तेव्हापासून आतमध्ये खतखत सारखी आहे. काल ती फक्त समोर आली. प्रश्न असा आहे की ज्या तऱ्हेने आपण बघतो आहोत की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काही प्रकरणं बाहेर येत आहेत, मग ती अजित पवारांच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांच्या असतील, ती कोणाकडून येतात हे सर्वांना माहिती आहे, सर्व जागरूक आहेत, मला माहिती आहे.